हाय, हॅलो, नमस्कार. इकडे माझा यक्ष होमवर्कला बसला होता. तो बेसिकली माझ्याजवळ येऊन याच्यासाठी बसला होता किचनमध्ये, कारण त्याला खूप सारे क्वेश्चन विचारायचे होते, की आजी का गेली, केव्हा गेली आणि कशी गेली, असं सगळं. कारण तो स्कूलमध्ये गेलेला तेव्हा माझ्या सासूबाई निघून गेल्या होत्या आणि त्याला माहीत नव्हतं की ते जाणार आहेत म्हणून. म्हणून तो माझ्याजवळ येऊन बसला होता आणि त्याला कलर करायचं होतं समथिंग. सो कलरही करत होता मला खूप सारे क्वेश्चनही विचारत होता. तिथेच माझी इशू ही बसली होती माझ्याजवळ खेळत. त्याच्यानंतर इकडे नेक्स्ट डेची सकाळ झाली होती. इशू माझ्यासोबतच उठली म्हणून मग तिला किचन ओट्याच्या स्लॅबवरती बसवलं आणि मी माझ्या कामाला लागली. इकडे मी बटाट्याची भाजी बनवली होती, कारण माझा यक्ष मला कालच म्हणत होता, मम्मा मला आलूची सब्जी खायची आहे म्हणून. मग म्हटलं ठीक आहे, चल तुझ्यासाठी आलूची सब्जी करेल असं सकाळी म्हणून. मग काय मी इकडे आलूची सब्जी वगैरे केली. आणि तो केव्हा केव्हा ना हिंदीतून बोलतो, कारण इकडे सगळी मुलं मोस्टली हिंदीच बोलतात ना, खाली खेळतो वगैरे मुलांमध्ये तर. सो त्याच्यामुळे तो खूप सारं असं हिंदीतून बोलतो. सो तो मला सांगत होता म्हणून मग मी त्याच्यासाठी आलूची सब्जी वगैरे केली. आणि तो झोपलेला होता. ज्याला ॲक्च्युली उठायला हवं ना, तो उठत नाही आणि जिला झोपायला हवं ती झोपत नाही, असं आहे आमच्या घरात. मग काय छान असा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही दोघी बेडरूममध्ये आलो. बघतो तर काय, आमचा यक्षू झोपलेला होता आणि मग काय त्याला उठवत होती, बट तो उठत नव्हता. आणि त्याला उठवता उठवता मी माझी बाकीची कामंही करून घेत होती. इकडे त्याला ब्रश वगैरे दिला आणि मग काय तो ब्रश वगैरे करत होता. इशू त्याच्याजवळ बसून खेळत होती. तोपर्यंत मी बेड वगैरे लावून घेतला आणि तो असं लोळून लोळून ब्रश करत होता. आणि ही अशीच त्याची नाटकं अशी चालूच असतात स्कूलमध्ये जाण्याआधी. आणि आज माझ्या सासूबाई नव्हत्या तर सगळं मलाच करायचं होतं. दोघांनाही बघायचंही होतं आणि घरातली कामंही करायची होती. इकडे मी यक्षला जेवायला दिलं होतं आणि इशू त्याचं प्लेट ओढत होती म्हणून तिलाही एका सेपरेट प्लेटमध्ये चपाती जरा तोडून दिली. बट तिने ती चपाती खालीच टाकली आणि त्या प्लेटबरोबरच खेळत बसली. मग काय काही वेळ झाला होता, मग त्याला स्कूलसाठी रेडी वगैरे केलं. इकडे इशूही खेळत होती. मीही थोडीशी रेडी वगैरे केस वगैरे नीट केले आणि खाली आली. इकडे थोडंसं उन्हामध्ये इशूला बसवलं होतं, कारण नंतर काही वेळ मिळत नाही उन्हात बसवायला तिला. सो तिथे उन्हात बसवलं त्याला. त्याची व्हॅन आली, मग त्याच्यानंतर त्याला स्कूलसाठी ड्रॉप केला. आम्ही वर आलो आणि इकडे मी माझ्या ऑफिसच्या कामाला स्टार्ट केलं होतं. मग काय थोडंसं ऑफिसचं काम वगैरे केलं. आज मला खूप जास्त काम होतं ऑफिसचं आणि माझी कामं सगळी पडलेली होती. आणि मग काय मला खूप भूक लागली होती. मी सकाळी नाश्ताही केला नव्हता. मग काय रात्रीची खिचडी पडलेली होती, तिलाच गरम वगैरे केली आणि थोडासा नाश्ता केला, चहा वगैरे ठेवला, कारण मला आज खूप जास्त काम होतं ऑफिसचं आणि घरातली कामंही खूप सारी पडलेली होती. सो त्याच्यामुळे इकडे नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे घेतला. मग काय तेवढ्यामध्ये माझी इशू उठली. मग इकडे मी माझं ऑफिसचंही काम करत होते, भांडे घासत होती त्याचबरोबर. आणि इशूही माझ्याजवळ इथे बसून खेळत होती. आणि तुम्हाला दिसत असेल माझं लॅपटॉपही मी किचन ओट्यावरच ठेवलं आहे, कारण केव्हा केव्हा ना कॉल मेसेज खूप इम्पॉर्टंट असतात आणि जेव्हा जर मी ते दुसरीकडे ठेवलं तर ते मिस होऊन जातात आणि थोडंसं लेट होऊन जातं रिप्लाय करायला. आणि जवळ जर ठेवलं ना तर मग मी तेव्हाच्या तेव्हा बाकीचं माझं काम सोडून किंवा हातातलं काम सोडून ते करत असते. मग काय इकडे मी इशूच्या जेवणाची तयारी वगैरे केली आणि तिचं जेवण वगैरे बनवत होते आणि साईड बाय साईड माझं ऑफिसचंही काम करत होते, कारण तिची अंघोळ वगैरे बाकी होती. आणि त्याच्याचमुळे मग म्हटलं चला पटपट असं करून घेऊया तिच्या जेवणाचंही आणि आपलंही ऑफिसचं काम होईल. सो यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.